नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे आत्मोन्नतीचा मार्ग भाग 1. श्री ज्ञानेश्वरी, श्री दासबोध, जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आणि एकनाथी भागवत हे मराठी भाषेचे 4 वेद आहेत. संतांचे हे ग्रंथ म्हणजे त्यांचं चरित्र आहे, कारण त्या ग्रंथांचा जन्म समाजाभिमुखतेतून झालेला असतो. संतांचा जो ग्रंथ श्रवण, मनन, चिंतन करायचा, त्याचं लेखक वाचकाला अंतर्बाह्य माहिती हवा. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा खऱ्या अर्थाने बोधाचा महासागर आहे. दासबोध या जीवनग्रंथात विश्व मनाला सुखाचा, ज्ञानाचा मार्ग दाखवला आहे. समग्र जीवनाचा डोळस विचार या ग्रंथात आहे. माणूस घडवणं समर्थांचं मुख्य कार्य असल्यामुळे त्यांचा भर मानवी वृत्ती प्रवृत्तींवर आणि वर्तनावर आहे. दासबोध हा ग्रंथ आत्मपरीक्षण, आत्मदर्शन आणि आत्मज्ञानासाठी पथदर्शक आहे. आचार विचार संपन्नता हा दासबोधाचा मुख्य संदेश आहे. अध्यात्मनिरूपण हा दासबोधाचा मुख्य विषय आहे. विश्व मनाला भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अत्यंत मार्मिक उत्तर आपल्याला दासबोधात मिळतं. अवघ्या विश्वाला व्यापून उरणारा दासबोधाचा विचार हा समर्थांचा आत्मसंवाद आहे. मानवी जीवनातील सर्व दुःखांचं मूळ स्वस्वरूपाच्या अज्ञानात आहे. म्हणून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी स्वउपासनेवर समर्थांचा सगळा भर आहे. स्वतःच्या अहंकाराचं विसर्जन केल्याशिवाय परमात्म्याची खरी उपासना कधीही करता येत नाही. अशा उपासनेत आत्मदर्शन घडतं. आत्मनिवेदनामुळे खोटा मी नष्ट होतो आणि खऱ्या मीचं सहज सुंदर दर्शन होतं. संकटांमुळे अस्थिर झालेलं आपलं जीवन सावरता सावरता जगाची अशाश्वतता प्रत्यक्ष अनुभवता येते. यातून मी कशासाठी आहे हा विचार मनात सहजी डोकावतो. आत्मज्ञान हेच ध्येय आहे याची जाणीव होते. आपल्या देहासकट सर्व वस्तू अनित्य आहेत. मृत्यू कधी कुठल्या रूपाने झडप घालेल याचा काही भरोसा नसतो. या जगातील कोणतीही वस्तू उपयोगी पडत नाही, म्हणून शाश्वत अशा परमात्म्याकडे आपण वळायला हवं हा विवेक जागा होतो. समबुद्धी, स्थिरता, समाधान, शांती अंतरंगातून मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आत्मज्ञानाची पहाट होणं, भगवंताचं दर्शन होणं ही आयुष्याची इति कर्तव्यता आहे, ही जाग येते. तारुण्य, प्रपंचातली अनुकूलता, सत्ता, पैसा, सामाजिक प्रतिष्ठा या मस्तीत माणसं जगतात. स्वतःला कृतकृत्य समजतात. जीवनातील संकटांमुळे माणूस अंतर्मुख होतो. धंद्यातील अचानक आलेलं अपयश, विश्वासघात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू यासारख्या अनुभवांमुळे यशाची धुंदी एकदम उतरते. दृश्य जगताचे व्यर्थत्व लक्षात येतं. एका भगवंताचाच आधार आपल्याला वाटायला लागतो. यालाच समर्थ अंतरात्म्याची ओळख असं म्हणतात. मानवी जीवनातील विधायक सुप्त शक्तींना समजून उमजून आत्मसात करणं, संसारात राहून मनोविकारांवर विजय मिळवून पुरुषार्थाचं जीवन जगणं आणि परमात्म्यात लीन होणं हे समर्थांना मानवी जीवनाचं सार वाटतं. प्रत्येकात जी चेतना आहे तोच खरा अंतरात्मा, जो डोळ्यांना दिसत नाही पण विचार केला तर बुद्धीला मात्र जाणवतो. या जाणीवेतून स्वरूप दर्शन घडतं. जीवनाचा खरा अर्थ समजतो. शाश्वत आनंदाचा मूलमंत्र समजतो. शाश्वत सुखाच्या वाटेने जाताना आत्मपरीक्षणाचं महत्त्व आपल्याला समजतं. स्वतःचे दोष लक्षात येतात. हे दोष म्हणजे आपले महाभयंकर शत्रू आहेत. या शत्रूंचं उच्चाटन आपणच करायला हवं याची जाण येते.
कठोर आत्मपरीक्षणाने, प्रत्यक्ष कृतीने अंतरंगाची शुद्धी होते. शुद्ध अंतरंगात राघव वस्तीला येतो, ही खरी आनंदाची आणि कल्याणाची वाट आहे. या आनंददायी वाटेवर हृदयस्थो जनार्दनः याची प्रचिती येते. हाच खरा आत्मोन्नतीचा मार्ग आहे. रोज उठल्यावर देवाचं स्मरण करून त्याच्याशी संवाद साधावा. देवा, तुझ्या कृपेमुळे आजचा दिवस उगवला. या कृपेची जाण ठेवून दिवसभर माझ्या हातून सत्कर्म होऊ देत. तूच मला सद्बुद्धी दे. कर्तव्याची जाणीव नित्य माझ्या मनात जागो. मनाची प्रसन्नता टिकू देत. माणुसकीची पूजा घडू देत. झोपताना दिवसभराचा धांडोळा अत्यंत तटस्थ वृत्तीने घेण्याची सवय मला नित्य असू देत. रोज नम्रपणे देवाबद्दलचा कृतज्ञताभाव मनोमन व्यक्त करावा. दैनंदिन जीवनात कृतीउक्तीची शिस्त हवी. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. वाट्याला जे जे आलं ते शांतपणे मान्य करावं. आपलं हित आपल्यापेक्षा देवालाच जास्त समजतं, ही श्रद्धा मनी बाळगावी. दैनंदिन जीवनात आळस, कंटाळा आणि निष्क्रियता यापासून दूर राहावं. प्रत्येक गोष्ट माझ्या आणि माझ्याच मनासारखी घडेल हा अट्टाहास सोडून द्यायला पाहिजे. आपल्या मनाच्या हट्टाला आपणच कळत नकळत खतपाणी घालतो आणि मनाला मोकाट सोडतो. मनाला विचाराचा चाबूक आणि विवेकाचा लगाम आपणच घालायला हवा. दैनंदिन जीवनात नियम, बंधनं, शिस्त हवीच हवी. मानवी जन्म केवळ खाण्यापिण्यासाठी, मजा आणि मनोरंजनासाठी नाही. प्रत्येकाला काहीतरी ध्येय असायलाच पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी कष्टाची, नियमितपणाची शिस्त अंगी बाणवायला पाहिजे. शिस्त, नियम आणि बंधनं यात खराखुरा विकास असतो. आपणच आपल्या मनाशी, दैनंदिन जीवनाशी विचारपूर्वक करार करायला हवा. उद्योग आणि विश्रांती या दोन्ही यशस्वी जीवनाला पूरक असणाऱ्या गोष्टींचं महत्त्व आपण समजून घ्यायला हवं. उद्योगाची महती गाता येते. त्याची फळं प्रत्यक्षात दिसतात. त्यामुळे त्याचं कौतुक होतं. उद्योगी माणसाला विश्रांतीचीही नितांत गरज आहे. पुरेशी विश्रांती घेतली नाही तर त्याचा त्याच्या उद्योगावर, प्रकृतीवर, दैनंदिन जीवनावर नक्कीच वाईट परिणाम होतो. दिवसा उद्योग आणि रात्री विश्रांती अशी शिस्त दैनंदिन जीवनाला आपण लावून घ्यायला पाहिजे. विश्रांती याचा अर्थ झोपून राहणं असा अजिबात नाही. 2 कामांमधला बदल म्हणजे विश्रांती. या बदलामुळे मन आणि शरीर ताजंतवानं होतं. मनाच्या प्रसन्नतेमुळे कामाची क्षमता वाढते. कामाच्या पसाऱ्यात छंद विश्रांती देऊ शकतात. सतत कशाच्या तरी मागे धावण्यापेक्षा आपल्या घरी, आपल्या माणसांच्यात शांत बसणं यासारखं दुसरं शक्तिवर्धक औषध नाही. शांत बसून अंतर्मुख झालेल्या मनाला स्वतःची खरीखुरी ओळख होते. नाती, कर्तव्य जपण्यात जीवनाचा आनंद आणि समाधान असतं. किती काम करायचं आणि कुठे थांबायचं याचं अर्थपूर्ण गणित प्रत्येकाला मांडता यायला पाहिजे. उद्योगामुळे निर्मिती घडत असली तरी विश्रांतीमुळे निर्माण क्षमता टिकून राहते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगाच्या सौंदर्याचं महत्त्व खूप जास्त आहे. तुम्ही कसे दिसता या स्पर्धेपेक्षा तुम्ही कसे असता याला समाधानी जीवनात फार महत्त्व आहे. आपल्या गुणदोषांची जाण आपल्याला हवी. आपल्या मर्यादा आणि आपली बलस्थानं याची डोळस जाण प्रत्येकाला असली की आपण समाधानी राहू शकतो. या जाणीवेमुळे समतोल विचाराचे आम्ही धनी होतो. समर्थ रामदास स्वामी दासबोधात आपल्याला असं सांगतात की सकळ अवगुणांमध्ये अवगुण
आपुले अवगुण वाटती गुण. आपले अवगुण नष्ट करण्यासाठी अवगुण स्वीकारायला हवेत. भूतकालीन चुकांचा मनापासून पश्चात्ताप व्हायला हवा. पुन्हा त्याच चुकांच्या वाटेने न जाण्याचा दृढ निश्चय हवा. आत्मपरीक्षणाची सवय आपण आपल्याला लावून घ्यायला पाहिजे. एकांती बसून स्वचं परीक्षण करायला पाहिजे. समर्थ असं म्हणतात, अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. कुविद्या सांडून सिकती, शहाणे विद्या.